आज मराठा क्रांती मोर्चा मुंबईतले आम्ही ते लोक जमलेले आहोत आणि आमची एकच मागणी आहे, प्रत्येक वेळेला असे काही अत्याचार होतात त्यावेळेला मराठा समाजातीलच व्यक्ती तुम्हाला भेटतो का? हा जर व्यक्ती संतोष देशमुख दुसऱ्या समाजाचा असता तर असं हत्या करायचा कोणी प्रयत्न केला असता का? ज्या प्रकारे त्याची हत्या झाली आहे, ज्या प्रकारे ठेचून मारलेला आहे, त्या प्रकारे आम्हाला ही गोष्ट आता रस्त्यावर उतरूनच आम्हाला न्याय मिळावा लागेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांनी आम्हाला त्वरित याच्यावर न्याय द्यावा। वाल्मिक कराड असा कोण मोठा की ज्याला अटक होत नाही, त्याला त्वरित अटक करा। अटक जर नाही केल्यास तर मुंबईत आम्ही या आंदोलनाचं मोठं स्वरूप तुम्हाला बघायला मिळेल। हा आंदोलन कशा प्रकारचे असणार आहे नेमकं काय सांगा? आता तरी आम्ही शांततेत करतोय, छोट्या प्रमाणात करतोय। मुंबईतले मुख्य लोक आलेले आहेत। या आंदोलनात जर न्याय मिळाला नाही तर हे मोठं स्वरूप होईल। 60 मोर्चे आम्ही अजून काढलेले आहेत। वाल्मिकीचा अटक का? याचे काही राजकीय लागे बांधे आहेत हे आम्हाला कळत नाहीये। तुम्हाला जर शासन सुशासन प्रत्येक जर चांगल्या प्रकारे करायचं असेल, लोकांना एक चांगला मेसेज द्यायचा असेल तर अटक करा आणि आमच्या समोर ते उदाहरण ठेवा। अदरवाईज पुन्हा आम्ही तुमच्या समोर मोर्चे काढायला तयार आहोत। केसेस घेऊ, गुन्हे दाखल होतील। आंदोलन कशा प्रकारचे तुम्ही चेतावणी देणार आहेत त्यांना जर अटक झाली नाही? चेतावणीने आज हात जोडून विनंती करतोय, न्याय मिळाला पाहिजे। नसता आम्ही रस्त्यावर उतरू, काही फरक नाही, पुन्हा लाख लोक उतरतील आणि मुंबई बंद होईल।